नमस्कार, मी शिवाजी मामनकर. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. दादा, मला काय सांगाल, वोट चोरीचा जो मुद्दा आहे सध्या राज्यभर आणि देशभर गाजतोय, त्याच्याबद्दल काय सांगाल? वोट चोरी ही झालेली आहे हे सिद्ध झालंय. हाताच्या कंगणाला आकाशाला अशा प्रकारचं एकंदरीत वोट चोरीच्या अनुषंगानं एक सध्याचं वातावरण आहे. मात्र चोर तर चोर आणि आम्ही शिरजोर ही भारतीय जनता पक्षाची एकंदरीत असणारी जी मानसिकता आहे, त्या मानसिकतेच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाला त्यांनी वेठीस धरलेलं आहे आणि फ्री अँड फेअर इलेक्शन घेऊ देण्याकरता भाजपचा दबाव हा निवडणूक आयोगावर आहे. आणि या सर्व गोष्टी जर ताबडतोबीनं जर याच्यात दुरुस्ती झाली नाही तर येणाऱ्या काळात देशात अराजकता निर्माण करण्याचं एक मोठं कारस्थान यामागे असल्याचा देखील संशय व्यक्त होत आहे. दादा, मनसे जे आहे त्याला काँग्रेस घेणार आहे का याच्यात महाविकास आघाडीमध्ये? काय अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव अद्याप काँग्रेसला प्राप्त झालेला नाही. इंडिया अलायन्स या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय करेल. बिहारची इलेक्शन सुरू आहे सध्या आणि एकीकडे ही चर्चा चालू आहे मनसेला. बिहारच्या निवडणुका आपल्या ठिकाणी आहे, तशा प्रकारचा प्रस्ताव अद्याप नसल्यामुळे त्यावर कुठली प्रतिक्रिया देणं हे संयुक्तिक नाही. तशा प्रकारचा प्रस्ताव आल्यानंतर इंडिया अलायन्सचे सर्व घटक पक्ष राष्ट्रीय पातळीवर त्याचा निर्णय घेतील. भाई जगताप यांनी स्वतंत्र लढण्याची ही केलेली आहे, तुम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे, त्याच्याबद्दल काय सांगणार? नाही, त्या भाई जगतापांनी जे वक्तव्य केलंय ती त्यांची भावना आहे आणि अनेक नेत्यांची आणि मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांची तशा प्रकारची देखील भावना आहे आणि त्यांनी ती भावना ही व्यक्त केलेली आहे आणि पक्ष योग्य वेळी त्या संदर्भामध्ये जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय यथोचित निर्णय घेईल. महाविकास आघाडी कमकुवत होण्यासाठी रोखण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे? हे निवडणुका आहेत आणि महाविकास आघाडी मागच्या निवडणुकीच्या वेळेस लोकसभेच्या अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं प्रदर्शन झालं होतं. मात्र विधानसभेच्या वेळेस फटका बसला हा सर्वश्रुत आहे. आता येणाऱ्या काळामध्ये पुढची रूपरेषा जी आहे ती प्रत्येक पक्ष मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून ध्येय धोरण आपलं ठरवत आहे. काँग्रेस पक्षही तो ठरवत आहे आणि महाविकास आघाडी म्हणून नव्हे तर आता सर्व पक्ष आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं निवडणुका जेव्हा येतील त्यावेळेस याबद्दल आम्ही चर्चा करू. युथ काँग्रेसने जो पुण्याचा जो घोटाळा आहे जैन बोर्डाचा तो ओपन केलाय, त्याच्याबद्दल काय सांगा? निश्चित त्या ठिकाणी झालेला जो घोटाळा आहे हा अत्यंत गंभीर आहे आणि या गंभीर घोटाळ्याच्या मागे दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्याचेच घरातील जवळचे नातेवाईक हे त्या घोटाळ्याचे सूत्रधार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. मात्र हे आंधळं, बहिरं आणि मूक जे सरकार आहे ते कुठल्याही प्रकारे याची जबाबदारी स्वीकारण्याकरता तयार नाही. यांना जैन मंदिराच्या, यांना मुलं शिकत असणाऱ्या हॉस्टेलच्या जागाही भाजपला भ्रष्टाचाराकरता अपुऱ्या पडू राहिल्या हे या घोटाळ्याच्या माध्यमातून सर्वांच्या समोर आलंय. भंडारामध्ये बावनकुळे यांनी वक्तव्य केलंय की अनेकांचे जे मोबाईल आहे किंवा व्हॉट्सअप आहे सर्वांवर टाकलेले आहे. हो, त्यांनी ते कबूल केलंय कारण तो भाजपचा स्वभाव आहे. सभ्य सुसंस्कृत भाजप नसून ही विकृत आहे. कारण कोणाच्या खाजगी जीवनात डोकवणे ही विकृती आहे. दरवाजाच्या फटीतून कोणाच्या घरात डोकवणे ही जी विकृती आहे ती विकृती भारतीय जनता पक्ष ही जोपासत असल्याचं त्यांनी बेशरमपणाने जे कबूल केलंय हे पहिल्यांदाच त्यांनी कबूल केलं असं नाही तर यापूर्वी रश्मी शुक्ला जे आहेत यांना देखील त्यांनी प्रमुख महाराष्ट्रातल्या नेत्यांची मोबाईल टॅप करायचं सांगितलं होतं. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्या घरी बसलेल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी लोकांचे फोन टॅप केले, लोकांचं खाजगी बोलणं ऐकलं म्हणून त्यांनी महाराष्ट्राचं पोलीस प्रमुख केलं. तरी भारतीय जनता पक्षाचं ही संस्कृती आहे आणि भारतीय जनता पक्ष कसा विकृत आहे हे त्यांनी बेशरमपणाने कबूल केल्याचं ही अनेक उदाहरणं समोर आहे. केवळ त्यांनी विरोधी पक्षातल्याच लोकांचे फोन टॅप केले नाही, व्हॉट्सअप त्यांनी त्या ठिकाणी हे केलेले नाही. एकनाथ खडसे आहेत तर त्यामध्ये एकनाथ खडसे देखील म्हणजे विरोधी पक्षाचे तेवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षातल्या लोकांचे फोन हे टॅप केलेले आणि मित्र पक्षांचे फोन त्यांनी टॅप केलेले. दिवाळीच्या सणावरती राज्यामध्ये 21 डिपेंडर आलाय आणि 22वी गाडी जिल्ह्यात आलेली आहे आपल्या, काय सांगाल त्याच्याबद्दल? आता त्या ज्या 21 गाड्या आहेत त्या कोणी दिल्या, का दिल्या, कशा दिल्या, कोणत्या कामाचं कमिशन म्हणून दिलं किंवा एवढा हा उन्माद का, हे जे आहे ते ताबडतोबीनं सरकारने त्याची नैतिक जबाबदारी घेऊन सत्ताधारी पक्षांनी तो खुलासा केला पाहिजे. बुलढाण्याची गाडी आता 21वी आहे का 22वी आहे याचा शोध घेतला पाहिजे. मात्र ढवळेच्या नावावर काळं बेरं झालेलं आहे हे मात्र निश्चित.
आता जो 1 तारखेला जो मोर्चा होणार आहे, त्या मोर्चामध्ये तुम्ही सामील होणार आहे काय सांगाल? काँग्रेस पक्ष त्यामध्ये सहभागी होईल. नाही, तुम्ही स्वतः जाणार आहे का त्याच्यामध्ये? हा मोर्चा काही व्यक्तिगत नाही. हा जो मोर्चा आहे तो काही मुद्द्यांच्या अनुषंगाने आणि त्या मुद्द्यांना काँग्रेसचा हा पाठिंबा आहे आणि सर्वच पक्षातले लोक सत्ताधारी पक्षांनी त्यात सहभागी व्हावं असं त्या मागचं असणारं आव्हान आहे आणि काँग्रेस पक्ष त्यामध्ये सहभागी होईल. सत्तेधाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी बोगस मतदान असल्याचा सुद्धा दावा केलेला आहे. याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बोगस दावा केला आहे त्याचा अर्थ तुम्ही बोगस आहात एवढंच आता म्हणण्याची विलंब राहिलेला आहे. अहो तुम्ही सरकारमधले घटक आहात. तुम्ही निवडणुका ह्या पारदर्शक पद्धतीने घेतल्या पाहिजे हे सांगितलं पाहिजे. तर यावरचा कळस म्हणजे तुम्ही बेशरमपणाने बोगसपणा जो आहे तो त्याचा दिंडोरा पिटत चाललेले आहेत. त्यामुळे कुठली नैतिकता ही सरकारमध्ये शिल्लक राहिलेली नाही हा त्यातला अर्थ आहे. नक्कीच या ठिकाणी पाहिलं की आपल्यासोबत हर्षवर्धन सपकाळ होते. यांनी सांगितले की सरकारकडे कुठलीही नैतिकता या ठिकाणी राहिलेली नाहीये. शिवाजी मामनकर, प्राईम टाईम, महाराष्ट्र, बुलढाणा.